वॉटरफॉल पण स्टार्ट झालेला आहे. तर या प्रॉपर्टीमध्ये नंदनवनमध्ये ना बरीच जादू आहे. बघा जकुजी पण चालू झालेला आहे. अमोल, कसा आहे एक्सपिरियन्स? नमस्कार, माझं नाव प्रगत लोकेनी, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज आपण आहोत कर्जतमध्ये. ओके, आणि कर्जतमध्ये आपल्या बाल्कनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो आज आपला तुम्हाला माहिती आहे जो नवीन विला घेतला आपण, नंदनवन विला, त्याची एक ना छोटीशी गेट टुगेदर म्हणा किंवा पार्टी आहे आपल्या नंदनवन विलावरती. तर त्याच्यासाठी आपण काही फ्रेंड्सना इन्व्हाइट केलं आहे. आई पप्पा पण मुंबईवरून निघालेले आहेत. मित्र आता त्यांना घेऊन येतो आहे. ते पण एक 2-3 दिवस इकडे आता कर्जतमध्ये थांबतील, कारण गोष्टी ऑलमोस्ट सेट झालेल्या आहेत. ओके, तर काय काय सेट झालं तुम्हाला दाखवतो. 2-3 गोष्टीच बाकी राहिल्यात, त्या झाला की मग आपला इकडचा स्टे एकदम कंप्लीट होईल. पण सगळ्यात बेस्ट प्लेस या कर्जतमधल्या आपल्या घराची, ओके, तर ती तुम्हाला दाखवतो पहिलं. सो तुम्हाला म्हटलं तसं बघा, ओके, आपली बाल्कनी, बेस्ट प्लेस म्हणजे बाल्कनी आहे. आणि बाल्कनीजमध्ये आपल्या देशाचा तिरंगा झेंडा. आणि आता एक एक बघा, इथे मस्तपैकी छान अशा वेली सोडलेल्या आहेत. ओके, इथे पण बघा अशी लाईटिंग गेली आहे. इकडे पण अशी वेल सोडलेली आहे. आर्टिफिशियल वेली आहेत, खऱ्या नाही आहेत. आणि हे बघा इथे अशी ॲक्च्युली लाईट लागते. ओके, पण त्या माहोल जो बनतो ना, तो मी तुम्हाला रात्री दाखवेन. ओके, बाकी आता तुम्ही जर बघितलात तर असा काहीसा व्ह्यू आहे, मस्त वाटतं. तिथे आपले सह्याद्रीचे मस्त डोंगर. आणि बघा आपण जे ग्रीन मॅट आणलेलं होतं ना, ते आता ग्रीन मॅट आता इथे टाकलेलं आहे. आणि आता या ज्या उशा आहेत ना, या इथे लावून ठेवलेल्या आहेत. ओके, सो या अशा उशा म्हणजे आता इथे बसायची अरेंजमेंट झाली आहे. बघा इथे 2 जण, इथे 1, अजून उशा घेतल्या ना तर इथे आरामात 5 ते 6 जण मस्तपैकी इथे बसून गप्पा मारू शकतात. चहा, कॉफी, थंड पेय पिऊ शकतात. आणि संध्याकाळचा तर काय माहोल होतो. ओके, तर ते तर मी तुम्हाला दाखवेनच. आता फक्त इथे एक छोटंसं काम राहिलं आहे, तो म्हणजे आता इथे आम्हाला फॅन लावून घ्यायचा आहे. थोडं गरम होतं. लाईट तर आहे इथे. ओके, ही लाईट पण आहे, त्यामुळे मस्तच लाईट लागते. आता इथे एक फॅन लावून घेतला ना की मस्त इथे हवा पण लागेल सगळ्यांना. एक फिरता फॅन छोटा, ओके, तो इथे लावून घ्यायचा राहिले. ओके, बाकी या आपल्या हॉलमध्ये आता इकडे आपलं टेबल आता सगळं सजलेलं आहे. प्रेरणाचं उकलेलं पण आम्ही घेऊन आलेलो. पाण्याच्या बॉटल्स, इथे एक छोटं टेबल आणि पुस्तक वाचन चालू आहे 0 to 1. जर तुम्ही वाचला नसाल तर वाचा. इफ यू आर इंटरेस्टेड इन बिझनेस, लाईफ, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, यू शुड रीड दिस बुक. खूप छान पुस्तक आहे. हे तुम्हाला एनलाईट करेल ते तुम्हाला पुस्तक, असं पुस्तक आहे. आता इथे जे काम राहिलं आहे तर ते आहे आमचं सोफा कम बेड. तर त्याची ऑर्डर आम्ही ऑलरेडी दिलेली आहे. तर तो सोफा कम बेड आता बनवून रेडी होतो आहे. ओके, तर तो आता लवकरच येईल. तो एकदा आला ना की मग ते काम फत्ते झालं सोफा कम बेडचं. ओके, बाकी आता त्याच्या मागेच लावायला ना एक प्रेरणाने आर्ट आणलं आहे. ओके, पण ते सोफा कम बेड लागल्यावरतीच मी तुम्हाला ओपन करून सांगेन. बाकी इकडे आपला देवार आणला आहे. ओके, तो पण सेट करायचा आहे. ओके, त्याच्याशिवाय आता इकडे फॅन बिन आहेत, लाईट्स वगैरे, अजून ट्यूबलाईट्स लावायचे, त्याला वेळ नाही मिळाला. आमचा इलेक्ट्रिशियन जरा नंदनवन महिलावरती बिझी आहे. ओके, आणि बघा इकडे असं क्यूटचं असं की स्टँड. ओके, सो असं कायचं आता आपला हॉल सेटअप होतो आहे. ओके, बाकी प्रेरणाचा किचन वगैरे प्रॉपर सेटअप झालेला आहे. आणि हे बघा इथे आता आपल्याकडे आला आहे तो अमोल. अमोलला तुम्ही याच्या आधी पण बघितलं असेल. अमोल आपला ट्रेकिंग फ्रेंड, पण आता फ्रेंड असं पण आहे. आणि त्या फ्रीजवरती प्रेरणाने हे सगळे आपले मॅग्नेट्स लावून ठेवले आहेत, सगळे ट्रॅव्हलचे. येस येस. आता हे अमोलचं आणि डिस्कशन. अमोल ॲक्च्युली इंटिरियर डेकोरेटर, ओके, सगळंच करतो. तर त्याच्यामुळे त्याचं सगळं सजेशन चालू आहे. बघा आमचं लडाख ट्रिप वगैरे. बाकी बघा इथे वॉटर प्युरिफायर घेतला आहे. ओके, आता इथे छोटीशी गॅसची शेगडी आहे. ही टेम्पररी आहे, मोठी शेगडी मागवलेली आहे, तर ती पण येईल लवकरच. बाकी बघा हे प्रेरणाने एक चांगला आणलं, बघितलात का तुम्ही? हे बघा हे असं आहे. आणि त्याच्याशिवाय वॉशिंग मशीन आम्ही इथे हे बघा, वॉशिंग मशीन इथे आउटलेट आहे. ओके, इथे पाण्याचे वगैरे, त्याच्यामुळे एकदम कॉम्पॅक्ट छान असं. ओके, इथे छोटीशी शेगडी आहे. आता मोठी शेगडी आली की ती खाली जाईल, आणि मग तोपर्यंत ही सोय करून ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. ओके, बाकी फ्रीज. ओके, इथे बघा हे एक स्टँड आणलेलं प्रेरणाने. तर याचा तुम्ही रील बघितला असेल प्रेरणाच्या इंस्टाग्रामवरती. तर हे स्टँडवरती बघा म्हणजे मल्टीपर्पज स्टँड आहे. तर खालती इथे आपला ओव्हन आहे. ओके, आणि इथे आपला एअर फ्रायर आहे. इकडे आपला मिक्सर, बाकी सगळ्या गोष्टी. ओके, इकडे एक बाटला आणून ठेवला आहे आम्ही, आणि हा असा ऑपरेट करतो. इथे दाबायचं, मला माहिती आहे मी दाबत नाही. हे दाबायचं मग इथून पाणी बाहेर येतं. बाकी जो हा बाटला आम्ही भरून ठेवतो फॉर सेफ्टीसाठी, कारण आम्ही इथे नसतो ना, तर त्याच्यावेळी मग आल्यानंतर मग असं नको की पाणी नाही आहे पहिल्या घरामध्ये. ओके, अँड देन दिस इज द बेडरूम. ओके, सो बेडरूम बघा आता पूर्ण सेट झाली. हा 6x6चा घेईपर्यंत आमच्या डोक्याला त्रास होता की याबरोबर सेट होईल की नाही, तर आता झाला आहे सेट. आता हे तुम्ही बघितलं एक कबर्ड इकडे. ओके, माझे कपडे असेच पडलेले आहेत. सो बाकी हे फ्रेम्स वगैरे पण लावून जायला आहेत प्रॉपरली. याची बाल्कनी आम्ही कपडे सुकवण्यासाठी ठेवलेली आहे. आणि तिकडे ज्योती आहे, ज्योती. ओके, ज्योती पण आलेली आहे. सो असं काहीचं आपला आता फ्लॅट पण ऑलमोस्ट सेट झालेला आहे. ओके, बाकी आता काम राहिलं आहे ते फक्त सोफा कम बेड आणि थोडंफार लाईटीचं काम राहिलं आहे.
आणि थोडंफार इकडची सजावट बाकी आहे अजून, ती एकदा झाली की मग सेट. ओके. आणि त्यानंतर मग आत्ता आपण निघणार आहोत ते नंदनवन विलासाठी. तर आता पटापट निघूया नंदनवन विलाला जायला. काय म्हणता? चला, तिकडे काय परिस्थिती आहे तर ती पण बघूया. आणि आज आपण थोडं चिल आणि रिलॅक्स पण करणार आहोत. आणि फायनली आपण आलो आहोत ते आपल्या नंदनवन विलाला. आणि पक्ष्यांची आवाज तुम्ही ऐकू शकता. वा, बघा ना सगळं कसं मस्तपैकी झाडच झाडं, भारी वाटतंय ना. आणि बघा आपला स्विमिंग पूल छानपैकी एकदम नीट अँड क्लीन बेबी स्विमिंग पूल. बघा बघा, भारीच ना एकदम. आणि आपला नंदनवन विला, प्रेरणा बसली इकडे, अमोल आहे तिकडे. तर जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे, इन्व्हर्टरचं काम झालेलं आहे. ओके. सो आत्ता पण लाईट गेली आहे, पण ड्यू टू इन्व्हर्टर टेन्शन नाही आता. ओके. सो लाईट आहे आतमध्ये, मस्तपैकी फॅन आणि वायफाय पण आपलं छानपैकीच चालतं आहे. ओके. आणि दिवसा तर तुम्हाला माहिती आहे मस्तपैकी असं तुम्ही पाण्यामध्ये डुंबून चिल रिलॅक्स करू शकता. तर आता जरा जेवणाची वाट बघूया आणि मग थोडं मला जायचं आणायला आई पप्पांना. ओके, स्टेशनवरून. आणि बघा ना अचानक आलाय पाऊस, आणि पाऊस आल्यानंतर काय वातावरण झालंय बघा, एकदमच भारी. बघा प्रेरणा, ज्योती, अमोल इथे मस्तपैकी स्विमिंग पूलच्या बाजूलाच गप्पा मारत बसलेले आहेत. काय बघा, वा वा वा. बघा ना पाऊस पडल्यावरती तर एकदम भारीच झालं वातावरण. स्विमिंग पूलमध्ये पण भारी वाटतं. आणि स्विमिंग पूलसाठी बघा फ्लोटर पण आणलेत बघा, मोठमोठे. तर याच्यामध्ये तुम्ही डुबकी पण मारू शकता. आणि भरपूर मोठा स्विमिंग पूल आहे, मस्त एन्जॉय करा आलात तर. आता आम्ही पण एन्जॉय करू, पण मला जरा वडिलांना आणायला जायचं आहे. ते आई वडिलांना आणलं की मग मी पण आहे डुबकी मारायला स्विमिंग पूलमध्ये. आपण मस्तपैकी आज एन्जॉय करायचं. सो बघा आता लाईट पण आली आणि जकुझी पण चालू झालेला आहे. अमोल कसा आहे एक्सपिरियन्स? सुंदर जाणवत आहे ना, मस्त आहे बघा. आणि त्याच्याशिवाय बघा आपला वॉटरफॉल पण स्टार्ट झालेला आहे. तर या प्रॉपर्टीमध्ये नंदनवनमध्ये ना बरीच जादू आहे, पण ती जादू तर तुम्हाला हळूहळू दाखवेन. बाकी तुम्हाला एक्सपिरियन्स करायची असेल तर तुम्ही इथे या आणि मग तुम्हाला कळून जाईल. ओके, भारीच वातावरण झालेलं आहे. ओके, हे बघा ना असं बसलेलो आहोत एकदम झकास, आणि अशी झाडं, पावसाळ्यात तर बेस्ट एक्सपिरियन्स. सो फायनली आपण आलो ते आता परत एकदा नंदनवन विलाला. बघा आपला स्विमिंग पूल आणि तिकडे आपला वॉटरफॉल चालू आहे. आणि आता जेवायला बसलो आहे मस्तपैकी. गरमागरम चपात्या, भेंडीची भाजी आहे, पनीरची भाजी आहे. इकडे पप्पा पण आले. पप्पा ओके, आईचं ऑलरेडी जेवण झालं आहे आणि आई ऑलरेडी झोपायला पण गेली. ओके, तिकडे अमोल आहे, ज्योती आहे. आणि आजचं जेवण दाखवतो तुम्हाला. बघा मस्तपैकी इकडे डाळ आहे. ओके, इकडे पनीरची भाजी आहे, इकडे लोणचं आहे छानपैकी, इकडे भेंडीची भाजी आहे, इकडे भात आहे आणि इकडे गरमागरम चपात्या. ओके, आता आम्ही कमीच लोक आहोत त्यामुळे आम्ही आमच्या पुरतं असं मस्तपैकी बनवलेलं आहे छानपैकी. सो मस्तच जेवण झालं आहे. आणि बागे बघा ना किती मस्त असं प्लेझंट वातावरण आहे. सगळे काय काय ढग, आपला स्विमिंग पूल, एकदम ऑसम प्रॉपर्टी आहे. ओके, सो स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे, जर अजून तुम्ही बुकिंग केलं नसेल तर त्वरित बुकिंग करा. सो बघा आपला जकुझी आणि तिकडे आपला मस्तपैकी वॉटरफॉल. आता जरा मीच पाण्यात उतरतो, काय म्हणता? उतरूया काय? नाहीतरी मी भिजलेलोच होतो. आई बाप्पा आणायला गेलो तेव्हा बाईक करून गेलो आणि त्याच्यात मी भिजलो. आणि ते गाडीने आले आणि मित्र एक गाडी घेऊन आलेला, तर त्याला ट्रेनने जायचं होतं. तर त्याला पटापट ट्रेनमध्ये बसवलं आणि नंतर मग कारने मी परत आलो. तर या जरा आता आपण जाऊया स्विमिंग पूलमध्ये. वेळ झाली आहे ती स्विमिंग पूलमध्ये उतरायची पहिल्यांदाच आपल्या नंदनवनच्या स्विमिंग पूलमध्ये. वा, पाणी थंड नाही तसं, तर छान वाटतं. आणि इथे बेबी स्विमिंग पूल जकुझी पण चालू आहे. बेबी मी ओलं आलेलो ना त्याच्यामुळे मला वाटत नव्हतं. हां, आणि बऱ्यापैकी मोठा आहे, तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल. ओके, तर आता या एक लेंथ मारूया. हॅलो. हां, आता इथे उभा आहे मी. इथे जरा स्लाइटली खोल आहे, पण तिकडे पाण्याची लेवल कमी आहे. या आता इकडून तिकडे. हां, सो मस्तच एक्सपिरियन्स आहे. आणि आता आपले काही फ्रेंड्स पण आहेत, ते ऑन द वे आहेत, तर ते आता लवकरच येतील. ओके, आणि त्यानंतर पण आपण येणार आहोत स्विमिंग पूलमध्ये डुंबायला. तर थोडी आता रेस्ट करतो. ओके, आणि मग थोड्याच वेळात भेटूया संध्याकाळी मस्त जरा स्टार्टर्स वगैरे पण आहेत आणि त्याशिवाय चिकन वगैरे पण, मस्त पार्टी करूया, भेटूया. सो बघा अशी काही संध्याकाळची वेळ आहे आणि बघा आपल्या स्विमिंग पूल आता मस्त लाईटिंग केलेली आहे. बघा छान लेटअप झालेलं आहे, पण आज पडतोय पाऊस. ओके, तर त्याच्यामुळे आज आम्ही खाली बसण्याचा अजून प्लॅन बनवला नाही आहे. ओके, पण बघा स्विमिंग पूल किती भारी वाटतो आहे ना. आणि जसं तुम्हाला म्हटलं की पाऊस पडतो, त्याच्यामुळे आज आमचा जो मोर्चा आहे तर तो आहे टेरेसवरती. आणि मला असं वाटतं मोस्टली तरी तसंच होणार आहे की टेरेस एवढा ऑसम आहे ना. ओके, सो टेरेसवरतीच सगळे चिल आउट करण्याचे, गप्पा मारण्याचे प्रोग्राम इथेच होतील. आणि बघा आता इथे फक्त रेलिंग्स लावून घ्यायचे आहेत. सामान येऊन पडलं आहे, पण अजून कारागीर आले नाही आहेत. एकदा ते काम झालं ना की इकडे सेफ्टी एकदा होऊन जाईल. ओके, म्हणजे लहान मुलांना सेफ्टीसाठी. ओके, कारण टेरेसवरून त्याच दृष्टीने. तर या आता जरा आपण चिल रिलॅक्स करूया
आणि बघा इकडे आपल्याकडे आले ते आपले चिकन पकोडा आता बघा मस्तपैकी चिकन पकोडा आणि मस्तपैकी मिरच्या मारून दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर थोडासा कांदा. त्याच्याशिवाय इकडे आहेत ते आपले कोकणातले काजूगर मस्तपैकी. तर ते काजूगर पण खातोय आणि चिकन पकोडा पण आता खायला सुरुवात करूया. त्याच्याशिवाय नंतर कलेजी आहे, चिकन सुक्का आहे, नंतर चिकन बॉइल्ड करून आहे काहीतरी वेगळा प्रकार आहे, तो पण तुम्हाला दाखवेनच. हे बेसिकली बर्थडे सेलिब्रेशन आहे, म्हणजे बिलेटेड बर्थडे सेलिब्रेशन आहे. प्रेरणा आणि ज्योतीचा फ्रेंड आहे, म्हणजे तो त्यांचा फ्रेंड होता पण तो आता माझा फ्रेंड झालेला आहे. त्याचा काल बर्थडे होता, तो आता येतोय त्याच्या वाईफ बरोबर. तर त्याच्यासाठी सरप्राईज आहे. बघा याचं डेकोरेशन केलं आहे हॅपी बर्थडेचं. आता हे शॉर्ट अँड स्वीट ओके, जेवढं जमतं तेवढं करतोय. बाकी केक वगैरे आपण कट करू. सो तुम्ही पण इथे आलात तर सेलिब्रेशन करू शकता छानपैकी. आणि सेलिब्रेशन मी नाही केलं, सेलिब्रेशन करणार इकडे आहे, प्रेरणा आहे, इकडे मयुरी आहे आणि मयुरी पळते आहे ओके. हां डेकोरेटिव्ह हेड आहे का? अच्छा. आणि इकडे ज्योती आहे आणि विराज आता फक्त लास्ट मोमेंटला आलाय क्रेडिट घ्यायला ओके. सगळं चेक करायला आलाय, मॅनेजर आहे ओके. हॅपी बर्थडे ओमकार ऍडव्हान्स मध्ये तुला. नंतर आल्यावरती केक कापूच आपण. तो ऑन द वे आहे, कर्जतला पोचला ऑलमोस्ट ना. येस येस येस, तो आता येतो त्या रिक्षाने. आणि बघा आता एक नवीन आयटम आलाय, बॉइल्ड ड्राय चिकन विथ कस्तुरी मेथी ओके. हे तर एकदम ऑसम लागतंय, खतरनाकच आयटम आहे याला आणि एकदम हेल्दी आयटम आहे ओके. म्हणजे हां फ्राईड आयटम नाही आहे ओके. तर त्याच्यामुळे बॉइल्ड केलेलं आहे चिकन याच्यामध्ये, त्यामुळे ऑसमच लागतंय. जर आलात तर खाते राहू तुम्ही, असा आयटम आहे, काही प्रॉब्लेम नाही कारण ऑइल नाही आहे, ऑइल एकदम कमी आहे याच्यामध्ये. हो बेसिकली बर्थडे बॉय इकडे आलेला आहे आता ओके. सो इकडे ओमकार आहे आणि इकडे ओमकारची वाईफ आहे. म्हणजे काल ओमकारचा वाढदिवस होता, आता जरा ओमकारच्या वाढदिवसाचा बर्थडे सेलिब्रेशन आहे. हा अरे वा. टू यू हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर ओमकार, हॅपी बर्थडे टू यू. यस 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 यस, टाळ्या पण वाजलेल्या आहेत. यस. सो बर्थडे सेलिब्रेशन आणि इकडे सगळे कॅमेरामन आहेत इकडे लाईनीमध्ये. सो आता डान्स करतोय इकडे दादा आमचा बाळा चेटे. वाढदिवस आहे दादाचा, बाईचा बर्थडे ओके. सेलिब्रेशन ना ॲक्च्युली आम्ही आधी केलं पण केक आम्ही आतमध्येच गेला. हा बघा बाईचा बर्थडे, बाईचा बर्थडे, बाईचा बर्थडे. हा बघा. सो आणि बघा आतमध्ये आपण थोडं डेकोरेशन पण केलेलं, तर तुम्ही बघितलेलं त्याच्या आधी. तर छानसं डेकोरेशन होते ते हॅपी बर्थडेचं, पण त्याला जरा हे डिस्टर्ब झालं. हां सो असं काहीचं माहोल आहे आपल्या टेरेसवरती. भरपूर मोठी स्पेस आहे ॲक्च्युली ओके. बॅरिकेड्स बनवायचे आहेत आय नो ओके. आता त्याचं काम होऊन जाईल लवकरच, पण बाकी मस्तपैकी पार्टी चालू आहे. सो बघा बर्थडे सेलिब्रेशन झालं आहे आणि अशी मस्तपैकी रात्रीची वेळ आहे. पाऊस आज का थांबत नाही आहे. जर पाऊस नसताना तर आज आपण असं मस्तपैकी स्विमिंग पूलच्या बाजूलाच जेवायला बसलो असतो. छान लाईट आहे, अजून थोडी लाईट आपण वाढवू. मला असं वाटतं इकडे 1-2 हॅलोजन बसले ना तर अजून छान लाईट लिटअप होऊन जाईल आणि मग आपल्या स्विमिंग पूलच्या बाजूलाच बसून आपण मस्तपैकी एन्जॉय करू शकतो ओके. आता सगळे फ्रेंड्स बसलेत वरती मस्तपैकी टेरेसवरती. सो छान वाटतं. काय म्हणता तुम्ही? आता ॲक्च्युली इच्छा तर आहे स्विमिंग पूलमध्ये उतरायची, बट यू नेवर नो ओके. उतरू पण शकतो आपण, नाहीतर मग उद्या सकाळी तर आरामात उतरायला काहीच हरकत नाही आहे. आवाज येतात बघा नुसते हसण्याचे. सो हॅपी लाईफ. काय म्हणता मित्र परिवार फॅमिली, ॲज लॉंग ॲज दे आर एन्जॉईंग वी आर एन्जॉईंग. काय म्हणता आपण कामात त्यासाठी करतो. बघा आता वेळ झाली ती जेवणाची ओके. सगळेजण मस्तपैकी जेवायला बसले आहेत ओके. सगळ्याचं प्लेट वेगवेगळी आहेत. मी इथं आपलं मस्तपैकी चिकन ग्रेव्ही घेतली आहे, राईस आणि भरपूर कांदा. इथे अमोल आहे, इथे ओमकार आहे ओके. बाकी सगळे मस्त बघा जेवतात, जेवण चालू आहे. आणि बेस्ट थिंग अबाउट दिस प्लेस की भरपूर स्पेस आहे. उद्या 25-30 जण तरी आले तरी इथे छानपैकी जेवायला बसू शकतात ओके. आणि प्रॉपर शेल्टर आहे, त्यामुळे कितीही पाऊस पडला तरी टेन्शन नाही आहे. समोरच किचन आहे ओके. आणि इथेच बाकी सगळ्या गोष्टी. आणि इकडे तुम्ही फंक्शन पण करू शकता ओके. सो फंक्शन पण करा, तुम्हाला बर्थडे सेलिब्रेशन इथे करायचं असेल. आम्ही इथं वरती केलं टेरेसवरती. सो अप टू यू ओके. थोडे छोटे छोटे गोष्टी आहेत, इम्प्रूव्हमेंट करायच्या आहेत ओके. बाकी यस जो आपला स्विमिंग पूल आहे तिकडे थोडं लिटअप करायचं आहे ओके. थोडं लाईट्स अजून वाढवायचे आहेत आम्हाला ओके. सो दॅट डिम कधी कधी आवडतं ओके. पण काही काही जणांना कसं स्विमिंग पूलच्या बाजूला बसून जेवायला एन्जॉय करायला आवडतं. स्पेशली आता पावसाळ्यात तर अंडरस्टँड बहुतेक लोक टेरेसवरती बसतील, पण मे बी फ्यू पीपल विल म्हणजे प्रिफर की स्विमिंग पूलच्या बाजूला बसून एन्जॉय करायचं, चिल करायचं. सो सध्या तरी तसं काहीचा पण प्लॅन म्हणून थोडं लिटअप केलं. इथे जर लोक बसले किंवा तिकडे बसली तर त्यांना पण ते एन्जॉय करता आलं पाहिजे. बघू कसं काय जमतं आहे ते. बाकी या सगळे आता जेवत आहेत तर आता मी पण जेवायला घेतो. सो बघा रात्रीचे 2:30 वाजले आहेत
आणि इकडे बिग बॉसवरती चर्चा चालू आहे, मराठी बिग बॉस. ओके, सो सध्या हॉट सब्जेक्ट आहे त्याच्यावरून गप्पा चालू आहेत. मराठी बिग बॉस ट्रेंडिंग. ओके, कोण आउट होणार, कोणाची काय स्ट्रॅटेजी आहे, रितेश देशमुख साहेब बरोबर करतायत की नाही करत आहेत. कुणी काही मला वाटतं फिल्म स्टारबद्दल डिस्कशन असायचं, म्हणजे एखादा हिरो, हिरोईन, क्रिकेटर्स, ओके, किंवा पॉलिटिशियन्स. ओके, आता हे सगळे यंग लोक आहेत, त्याच्यामध्ये काही पॉलिटिक्सचं डिस्कशन झालं नाही. बट येस, सो वर्ल्ड इज चेंजिंग असं म्हणावं लागेल. तर आता बिग बॉसबद्दल सगळं डिस्कशन चालू आहे, कोणाचं काय, किती पर डे, काय काय काय. तर जग बदलतं आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. पण आता रात्र झाली आहे, कुठेतरी झोप आहे डोळ्यावरती, सकाळी उठायचं म्हणे. पण उद्या ॲक्च्युली मला पण बाहेर जायचं होतं, पण प्लॅन ड्रॉप केला आहे, कारण आता बरेचसे फ्रेंड्स थांबणार आहेत आता इकडे. ओके, सो बघूया उद्याचा दिवस जरा काम आणि फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर स्पेंड करूया. आई पप्पा पण आले आहेत ना. आणि बाकी सकाळी आपण स्विमिंग पूलमध्ये जाणारच आहोत. ओके, परत एकदा. आता सगळे रात्र झाले, त्यामुळे लाईट वगैरे काढून ठेवलेली आहे, त्यामुळे काळोख झाला आहे, काही दिसत नाही. बाकी भेटूया उद्या सकाळी.